हॅलो फ्रेंड्स, आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याला जो सिव्हिल इंजिनिअरिंगमधील सर्वात महत्त्वाचा टॉपिक आहे सर्वेइंग यावर आधारित प्रश्न बघणार आहोत। व्हिडिओ काळजीपूर्वक बघा। प्रश्न आणि ऑप्शन मी रीड करत असताना तुम्ही देखील त्या प्रश्नाचं उत्तर गेस करू शकता। आपला किती अभ्यास झाला आहे हे यावरून कळेल। पहिला प्रश्न आहे, डिटरमाइनिंग the relative position of points on above or beneath the surface of the earth by means of direct or indirect measurement of distance and direction and elevation is called सर्वेइंग, लेवलिंग, मेजरिंग की कंटुरिंग। आपण व्हिडिओ पॉज करायचा आणि स्वतः या प्रश्नाचं उत्तर खाली कमेंट करण्याचा प्रयत्न करायचा आहे। तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए, सर्वेइंग असे त्याला म्हटले जाते। प्रत्येक प्रश्नाच्या अनुषंगाने आपण या ठिकाणी एक्सप्लेनेशन देखील दिलेलं आहे। पुढील प्रश्न, फाइंडिंग द एलिवेशन ऑफ पॉइंट विथ रिस्पेक्ट टू अ गिवन और अज्युम्ड अँड इस्टॅब्लिश पॉइंट्स गिवन एलिवेशन और ॲट अ डिफरंट एलिवेशन विथ रिस्पेक्ट टू गिवन और अज्युम्ड डेटम इज सर्वेइंग, लेवलिंग, बेरिंग की कंटुरिंग। तर याचं राईट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक बी, लेवलिंग असे त्याला म्हटले जाते। मग या ठिकाणी तुम्ही डिफरन्स बघू शकता, लेवलिंगचा डिफरन्स काय आणि या ठिकाणी सर्विंगचा डिफरन्स काय, आपण या ठिकाणी स्क्रीनशॉट देखील घेऊ शकता। यानंतर पुढील प्रश्न, टाइप ऑफ सर्विंग इन विच द मीन सरफेस ऑफ अर्थ इज कन्सिडरिंग ॲज अ प्लेन अँड द स्पेरॉइडल शेप इज निग्लेक्टेड कॉल्ड ॲज टोपोग्राफिक सर्विंग, हायड्रोग्राफिक सर्विंग, जिओटेडिक सर्विंग की प्लेन सर्विंग। सांगा हा सर्विंगचा कोणता प्रकार आहे? तर याचा राईट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक डी, प्लेन सर्विंग। यानंतर पुढील प्रश्न बघूयात, टाइप ऑफ सर्विंग इन विच द शेप ऑफ अर्थ टेकन इनटू अकाउंट, टोपोग्राफिक, हायड्रोग्राफिक, जिओडेटिक की प्लेन सर्विंग। आता पाठीमागं काय केलं होतं की तो स्पेरॉइडल शेप आहे असं कन्सिडर केलं नाही जात आणि या ठिकाणी ते कन्सिडर केलं जातं। तर हा सर्विंगचा कोणता प्रकार आहे? तर तो आहे ऑप्शन क्रमांक सी। लक्षात घ्या, टाइप ऑफ सर्विंग इन विच द शेप ऑफ अर्थ टेकन इनटू अकाउंट इज अ जिओडेटिक सर्विंग। द सर्वे विल डील विथ द बॉडीज ऑफ वॉटर फॉर पर्पज ऑफ नेव्हिगेशन, वॉटर सप्लाय, हार्बर वर्क और फॉर द डिटर्मिनेशन ऑफ मीन सी लेवल इज अ हायड्रोग्राफिक सर्विंग। यानंतर पुढे बघूयात, हॉरिझॉन्टल projection of an area and shows only horizontal distances of the point is contour line, leveling, surveying की प्लेन। तर याचा राईट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक डी, प्लेन। लक्षात घ्या, हॉरिझॉन्टल प्रोजेक्शन ऑफ एन एरिया अँड शोज ओनली हॉरिझॉन्टल डिस्टन्सेस ऑफ पॉइंट इज प्लेन और मॅप। फाइंडिंग द एलिवेशन ऑफ पॉइंट with respect to given or assumed and established point given elevation or at a different elevation with respect to given or assumed datum is a leveling। यानंतर अजूनही प्रश्न बघायचे आहेत, परंतु लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो, आम्ही सिव्हिल इंजिनिअरिंग तुम्ही कोणत्याही परीक्षेसाठी फॉर्म भरलेला असू दे, कल्याण डोंबिवली असू दे, ठाणे महानगरपालिका, नागपूर, मीरा भाईंदर, कोणत्याही परीक्षेसाठी जरी फॉर्म भरला असेल तर या ठिकाणी लक्षात घ्या, ही जी सिव्हिल इंजिनिअरिंग क्वेश्चन बँक आहे ती नक्की तुम्हाला उपयुक्त असणार आहे। यामध्ये कोणकोणते टॉपिक कव्हर केले आहेत तर या ठिकाणी बघून घ्या। स्ट्रेंथ ऑफ मटेरियल आहे 1205 क्वेश्चन, बेसिक सिव्हिल इंजिनिअरिंग 1000 प्रश्न, सर्वेइंग 1648 MCQ, कॉन्क्रीट टेक्नॉलॉजी 755, हायवे इंजिनिअरिंग 984, डिझाईन ऑफ स्टील अँड स्ट्रक्चर 782, फ्लूइड मेकॅनिक्स 776, फ्लूइड मशीन्स 805, इरिगेशन इंजिनिअरिंग 570, वेस्ट वॉटर इंजिनिअरिंग 1541, इन्व्हायरमेंटल इंजिनिअरिंग 1244, इंजिनिअरिंग मेकॅनिक्स 942, रिन्युएबल एनर्जी 1030, इंजिनिअरिंग ड्रॉइंग 550, जिओटेक्निकल क्वेश्चन 110, स्ट्रक्चरल इंजिनिअरिंग 140, ट्रान्सपोर्टेशन इंजिनिअरिंग 250 आणि वॉटर रिसोर्स इंजिनिअरिंग 150। आणि लक्षात घ्या, जर तुम्ही कल्याण डोंबिवली, नागपूर किंवा इतरसाठी फॉर्म भरला असेल तर फुल लेंथ टेस्ट ज्यामध्ये 60-40 फॉर्मॅट असतो बरोबर, 60 नॉन टेक्निकल आणि 40 टेक्निकल अशा 2 मॉक टेस्ट आम्ही तुमच्यासाठी याच कंटेंटमध्ये प्रोव्हाइड करत आहोत। जर तुम्हाला 15,000 प्रश्न हवे असतील विथ एक्सप्लेनेशन, प्राईज आहे 499, तर ॲप डाउनलोड करा आणि हा कोर्स परचेस करा। हा कोर्स परचेस करण्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे। तर या ठिकाणी बघू शकता तुम्हाला मॉक टेस्ट परीक्षेच्या अनुषंगाने आणि संपूर्ण सिलेबसवर आधारित सिव्हिल इंजिनिअरिंगची क्वेश्चन बँक आपण देत आहोत। तर तुम्हाला काही अडचण असेल तर आपला जो व्हॉट्सॲप क्रमांक आहे 93 56 25 60 37 यावर देखील आपण मेसेज करू शकता। पुढील प्रश्न, व्हॉट टाइप ऑफ सर्वेज नीड टू फिक्स द बाउंड्रीज ऑफ म्युनिसिपॅलिटीज अँड ऑफ स्टेट अँड फेडरल ज्युरिडिक्शन, टोपोग्राफिक सर्वेइंग, हायड्रोग्राफिक सर्वेइंग, कॅडेस्ट्रल सर्वेइंग की सिटी सर्वेइंग।
तर याचं जे राईट आन्सर आहे ते आहे ऑप्शन क्रमांक सी, कॅडेस्ट्रल सर्विंग. लक्षात घ्या, द सर्वे नीड टू फिक्स द बाउंड्रीज ऑफ म्युन्सिपालिटीज अँड द स्टेट ऑफ फेडरल ज्युरिडिक्शन आर कॅडेस्ट्रल सर्विंग. द सर्वे वी डील्स विथ द बॉडी ऑफ वॉटर फॉर पर्पज ऑफ नेव्हिगेशन, वॉटर सप्लाय, हार्बर वर्क्स फॉर द डिटर्मिनेशन ऑफ मीन सी लेवल इज अ हायड्रोग्राफिक सर्विंग. हे आपण वरती बघितलं आहे. पुढील प्रश्न, डिटर्माइनिंग द ॲब्सोल्यूट लोकेशन ऑफ एनी पॉईंट ऑर द ॲब्सोल्यूट लोकेशन अँड द डिरेक्शन ऑफ एनी लाईन ऑन द सर्फेस ऑफ अर्थ इज कॉल्ड टोपोग्राफिक सर्विंग, ॲस्ट्रॉनॉमिकल सर्विंग, कॅडेस्ट्रल सर्विंग की हायड्रोग्राफिक सर्विंग. तर याचं जे योग्य उत्तर आहे ते आहे ऑप्शन क्रमांक बी, ॲस्ट्रॉनॉमिकल सर्विंग. यानंतर पुढील प्रश्न बघायचा आहे, डिटर्माइनिंग डिफरंट स्टेटा इन द अर्थ्स क्रस्ट इज कॉल्ड ॲज माइन सर्वे, जिओलॉजिकल सर्वे, जिओडेटिक सर्वे की आर्किओलॉजिकल सर्वे. तर याचा राईट आन्सर आहे ऑप्शन बी, जिओलॉजिकल सर्वे. टाइप ऑफ सर्वे इन विच द शेप ऑफ अर्थ टेकन इन टू अकाउंट, जिओडेटिक सर्विंग बघितलं आहे, जिओलॉजिकल सर्वे बघितला आहे. त्यानंतर पुढील प्रश्न बघूयात, डिटर्माइनिंग द अनअर्थिंग रिलिक्स ऑफ अँटिक्विटी इज कॉल्ड. तर याला म्हणतात ऑप्शन डी, आर्किओलॉजिकल सर्वे. आणि जिओलॉजिकल सर्वे कशाला म्हणतात, तर डिटर्माइनिंग डिफरंट स्ट्रेटा इन अर्थ क्रस्ट इज कॉल्ड जिओलॉजिकल सर्वे. आणि विद्यार्थी मित्रांनो, आम्ही तुमच्यासाठी जे मटेरियल तयार केलं आहे ना, लक्षात घ्या, एवढे प्रश्न तुम्हाला कुठेही भेटणार नाही. प्राईस फक्त 499 ठेवली. ॲप थ्रू जर घेतलं तर त्यामध्ये तुम्हाला मॉक टेस्ट देखील आपण प्रोव्हाइड करत आहोत. तर याचा जर तुम्हाला फायदा घ्यायचा असेल तर विद्यार्थी मित्रांनो, सब्जेक्टिव्ह टेस्ट देखील त्यामध्ये आपण ॲड करणार आहोत आणि मॉक टेस्ट देखील ॲड करणार आहोत. ॲप्लिकेशन डाउनलोड करून तुम्ही पहिल्यांदा कोर्सच्या कंटेंटमध्ये जा, फ्री टेस्ट सॉल्व करा. व्हॅलिडिटी 1 वर्षाची असणार आहेत. जेवढ्याही सिव्हिल इंजिनिअरिंगच्या एक्झाम येतील त्यांकरता तुम्हाला हे जे मटेरियल आहे ते नक्की उपयुक्त ठरेल. पुढील प्रश्न बघूयात. तर हा क्वेश्चन बघितला आहे. यानंतर पुढील प्रश्न बघतो आहोत, रिप्रेझेंटिंग लार्ज स्केल ऑन द सरफेस ऑफ अर्थ इज प्लेन, मॅप, स्केल की एरिया. तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन ए, प्लेन. पुढील प्रश्न, विच ऑफ द फॉलोइंग युनिट मेजरमेंट सिस्टम इज जनरली एम्प्लॉयड, सेंटिसिमल, हवर्स, मिनिट की सेक्साजेसिमल. तर कोणती यूज केली जाते, तर सेक्साजेसिमल. लक्षात घ्या, सिन्स मोस्ट सर्विंग इन्स्ट्रुमेंट आर ग्रॅज्युएटेड अकॉर्डिंग टू दिस सिस्टम, सेक्साजेसिमल सिस्टम इज वाइडली यूज्ड इन इंडिया. सेंटिसिमल सिस्टम इज हॅव्हिंग अ ग्रेट अप्रोच इन युरोप फॉर इट्स ॲडॅप्टेबिलिटी इन इंटरपोलेशन. हवर सिस्टम इज हॅव्हिंग इट्स यूज इन नॅव्हिगेशन. पुढील प्रश्न, द रेशो ऑफ मॅप डिस्टन्स टू करस्पॉन्डिंग ग्राउंड डिस्टन्स इज कॉल्ड ॲज रिप्रेझेंटेटिव्ह फॅक्टर, रिप्रेझेंटेशन फॅक्टर, रिसिप्रोकेटिंग फॅक्टर की रिकरिंग फॅक्टर. तर व्हिडिओ पॉज करून आपण वेळ घेऊ शकता आणि प्रश्नाचं उत्तर कमेंट करू शकता. तर याचं जे राईट आन्सर आहे ते आहे ऑप्शन ए, दिस फॅक्टर कॅन बी यूज्ड फॉर डिटर्माइनिंग द रेशो ऑफ मॅप डिस्टन्स टू ग्राउंड डिस्टन्स विच वुड बी हेल्पफुल फॉर फर्दर कॅल्क्युलेशन. पुढील प्रश्न, विच अमॉंग द फॉलोइंग स्केल इज यूज्ड टू डिटर्माइन द ओरिजिनल स्केल व्हेन द प्लेन ऑन द ड्रॉइंग शीट स्ट्रिंक्स ड्यू टू ॲटमॉस्फेरिक कंडिशन्स, वर्नियर स्केल, प्लेन स्केल, स्ट्रंग स्केल की डायगोनल स्केल. तर याचं जे योग्य उत्तर आहे ते आहे ऑप्शन क्रमांक सी, स्ट्रंग स्केल. स्ट्रंग स्केल इज यूज टू डिटर्माइन द ओरिजिनल स्केल व्हेन द एनी प्लेन shrinks due to atmospheric condition which can be determined by a formula. By using the original scale, further calculation can be done. पुढील प्रश्न, which among the following method is used for determining the precise position on the earth's surface? Geological surveying, geodetic surveying, land surveying की plane surveying. तर याचं जे राईट आन्सर आहे ते आहे ऑप्शन क्रमांक बी, जिओडेटिक सर्विंग. पुढील प्रश्न बघूयात, which among the following is one of the principle of surveying, taking measurement, covering entire area, determining the elevation differences की working from whole to part. तर कोणतं प्रिन्सिपल आहे, तर ते आहे वर्किंग फ्रॉम होल टू पार्ट. बाय वर्किंग फ्रॉम होल टू पार्ट इट इज पॉसिबल टू एलिमिनेट द एरर अँड टू लोकलाइज द एरर, अदरवाइज इट माइट एक्सपांड इन मॅग्निट्यूड. पुढील प्रश्न, डिझाइन अ व्हर्नियर फॉर अ थिओडोलाइट
circle divided into degrees and 1/4 degree to read to 20. ऑप्शन आहेत 55, 45, 65 की 35. आपणाला फॉर्म्युला माहीत असेल तर आपण या ठिकाणी कॅल्क्युलेशन करून खाली कमेंट करायचं आहे. तर याचा राईट आन्सर आहे ऑप्शन बी 45. या ठिकाणी फॉर्म्युला देखील दिला आहे, आपण स्क्रीनशॉट घेऊ शकता. किंवा जर आपण मटेरियल परचेस केलं तर त्यामध्ये 15,000 प्लस प्रश्न तुम्हाला भेटणार आहे. प्राईस फक्त 499 आहे. तर विद्यार्थी मित्रांनो याचा फायदा घ्यायचा आहे. पुढील प्रश्न बघूयात. हॉरिझॉन्टल अँगल मेजर्ड क्लॉकवाईज फ्रॉम जिओग्राफिक मेरिडियन टू द डिरेक्शन ऑफ प्रोग्रेस ऑफ अ लाईन इज नोन एज. हॉरिझॉन्टल मेरिडियन, व्हर्टिकल मेरिडियन, अझिमथ की हॉरिझॉन्टल बेरिंग. तर याचं योग्य उत्तर काय असेल विद्यार्थ्यांनो? तर राईट आन्सर आहे ऑप्शन सी अझिमथ. अझिमथ इज द अँगल मेजर्ड फ्रॉम जिओग्राफिक मेरिडियन विच इज इन क्वाईट डिफरंट फ्रॉम बेरिंग ॲज इट्स मेजर्ड विथ रिस्पेक्ट टू नॉर्थ डिरेक्शन. यानंतर पुढील प्रश्न बघायचा आहे. त्यापूर्वी छोटीशी रिक्वेस्ट, व्हिडिओला लाईक केलं नसेल तर लाईक करा आणि आपला जो व्हॉट्सअपचा ग्रुप आहे त्याला देखील जॉईन करा, ज्यावर आपण एक्झामचे अपडेट शेअर करत असतो. पुढील प्रश्न आहे. द फॉर्म्युला फॉर स्ट्रंग स्केल कॅन बी गिवन ॲज ओरिजिनल स्केल इंटू श्रिंकिंग फॅक्टर, स्ट्रंग स्केल इंटू श्रिंकिंग फॅक्टर, वर्नियर स्केल इंटू श्रिंकिंग फॅक्टर की डायगोनल स्केल इंटू श्रिंकिंग फॅक्टर. तर याचं जे राईट आन्सर आहे ते आहे ऑप्शन क्रमांक ए ओरिजिनल स्केल इंटू श्रिंकिंग फॅक्टर. तर लक्षात घ्या, द श्रिंकेज फॅक्टर ऑब्टेन बाय द रेशो ऑफ स्ट्रंग लेंथ to the actual length multiplied by the original scale will give the strung scale formula. यानंतर पुढील प्रश्न. Which of the following is made in connection with the construction of streets, water supply system, sewers? Traverse surveying, hydrographic surveying, cadastral surveying की city surveying. तर याचं योग्य उत्तर काय आहे? तर ते आहे ऑप्शन क्रमांक डी सिटी सर्विंग. सिटी सर्विंग इज मेड इन कनेक्शन विथ द कन्स्ट्रक्शन ऑफ स्ट्रीट, वॉटर सप्लाय सिस्टम अँड सीवर्स. अ सर्वे विच डील्स विथ द बॉडीज ऑफ वॉटर फॉर द पर्पज ऑफ नेव्हिगेशन, वॉटर सप्लाय, हार्बर वर्क्स ऑर द डिटर्मिनेशन ऑफ मीन सी लेवल इज अ हायड्रोग्राफिक सर्विंग. पुढील प्रश्न. विच ऑफ द फॉलोइंग इज अ क्लासिफिकेशन बेस्ड ऑन द इन्स्ट्रुमेंट यूज्ड? टॉपिग्राफिक सर्विंग, हायड्रोग्राफिक सर्विंग, कॅडेस्ट्रल सर्विंग की ट्रॅव्हर्स सर्विंग. तर सांगा इन्स्ट्रुमेंटच्या क्लासिफिकेशन बेस्डवर कोणता प्रकार यूज केला जातो? तर तो आहे ट्रॅव्हर्स सर्विंग. लक्षात घ्या, टॉपोग्राफिक सर्विंग, हायड्रोग्राफिक सर्विंग, कॅडेस्ट्रल सर्विंग क्लासिफिकेशन इज बेस्ड ऑन द नेचर ऑफ फील्ड सर्वे. ट्रॅव्हर्स सर्विंग, चेन सर्विंग इज अ क्लासिफाईड बेस्ड ऑन द टाईप ऑफ इन्स्ट्रुमेंट यूज. तर लक्षात घ्या, जेवढेही प्रश्न आपण सिव्हिल इंजिनिअरिंगचे दिलेत तर त्यांचं अशा पद्धतीने तुम्हाला त्या ठिकाणी एक्सप्लेनेशन देखील भेटणार आहे, म्हणजे MCQ विथ एक्सप्लेनेशन. 15,000 प्रश्न तर नक्की परचेस करा आणि त्यावर आपण टॉपिक वाईज आणि मॉक टेस्ट, ऑनलाईन टेस्ट त्या ठिकाणी ॲड करणार आहोत, ज्याचा तुम्हाला नक्कीच फायदा होईल. पुढील प्रश्न. डिटरमाइनिंग द पॉईंट ऑफ स्ट्रॅटेजिक इम्पॉर्टन्स आर कॉल्ड. टोपोग्राफिक सर्विंग, सिटी सर्विंग, मिलिटरी सर्विंग की ट्रॅव्हर्स सर्विंग. तर याचा राईट आन्सर आहे ऑप्शन सी मिलिटरी सर्विंग. पुढील प्रश्न बघूयात. फॉर एक्सप्लोरिंग मिनरल्स वेल्थ विच टाईप ऑफ सर्विंग इज यूज? टोपोग्राफिक, इंजिनिअरिंग, मिलिटरी की माइन. कोणती सर्विंग या ठिकाणी तुम्ही यूज कराल? तर योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी माइन सर्विंग. आणि डिटरमाइनिंग द पॉईंट ऑफ स्ट्रॅटेजिक इम्पॉर्टन्स इज कॉल्ड मिलिटरी सर्विंग. पुढील प्रश्न. डिटरमाइनिंग द क्वांटिटीज ऑर अफोर्ड सफिशियंट डेटा फॉर द designing of work such as road and reservoir is called. Topographic, engineering, city की cadastral. तर याचे राईट आन्सर आहे ऑप्शन बी इंजिनिअरिंग सर्वे. पुढील क्वेश्चन बघूयात. What consists of horizontal and vertical location of a certain point by linear and angular measurement and is made to determine the natural feature of a country such as river, streams? Topographic, engineering, city की cadastral. तर कोणता प्रकार आहे सर्विंगचा हा? तर तो आहे टोपोग्राफिक सर्विंग. Topographic surveying consists of horizontal and vertical location of certain point by linear and angular measurement and is made to determine the natural feature of countries such as rivers, stream, etc. City surveying is made in connection with the construction of street, water supply system and sewers. Next question. Which of the following is a classification based on the nature of field survey? ऑप्शन आहे टोपोग्राफिंग, माइन, मिलिटरी की चेन.
तर याचा राईट आन्सर आहे ऑप्शन ए टोपोग्राफिक सर्वेइंग. चेन सर्वेइंग क्लासिफिकेशन इज बेस्ड ऑन द इन्स्ट्रुमेंट यूज्ड फॉर एक्सप्लोरिंग मिनरल वेल्थ माइन सर्विंग इज यूज्ड. पुढील प्रश्न, विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट अ क्लासिफिकेशन बेस्ड ऑन द इन्स्ट्रुमेंट यूज्ड ऑर अ मेथड एम्प्लॉयड. ऑप्शन आहेत चेन, टोपोग्राफिक, ट्रॅव्हर्स की एरियल. तर राईट आन्सर आहे बी टोपोग्राफिक सर्वेइंग. लक्षात घ्या, टोपोग्राफिक सर्वेइंग क्लासिफिकेशन बेस्ड ऑन द नेचर ऑफ फील्ड सर्वे. Chain surveying is a classification based on instrument used. Aerial surveying is a classification based on the type of method employed. यानंतर पुढील प्रश्न, a survey which deals with the bodies of water for the purpose of navigation, water supply, Haber's line or for the determination of mean sea level is. तर ऑलरेडी आपण एक्सप्लेनेशन मध्ये बघितलाच होता. राईट आन्सर आहे हायड्रोग्राफिक सर्वेइंग. यानंतर पुढील प्रश्न बघायचा आहे. त्यापूर्वी छोटीशी रिक्वेस्ट, व्हिडिओला लाईक करा, व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करा आणि लक्षात घ्या, जर आपण कोणत्याही एक्झामसाठी फॉर्म भरला असेल तर 6 महिन्यांमधील महत्त्वपूर्ण टॉपिक आहे चालू घडामोडी. त्याची जर तुम्हाला तयारी डेली बेसिसवर करायची असेल तर आपण डेली करंट अफेअर्स यूट्यूब चॅनल तयार केला आहे. त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे, ज्यावर आपण डेली 2 रील्सच्या माध्यमातून व्हिडिओ आणत असतो आणि प्रत्येक 1 मिनिटामध्ये 5 प्रश्नांचा सराव आम्ही आपणाकडून करून घेत असतो. तर त्याला तुम्ही जॉईन करा, म्हणजे विदिन 2 मिनिटात डेली 10 क्वेश्चन तुमची प्रॅक्टिस होईल. पुढील प्रश्न बघूयात. विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट अमॉंग द मेथड ऑफ लिनियर मेजरमेंट. डायरेक्ट मेजरमेंट, मेजरमेंट बाय ऑप्टिकल मीन्स, इनडायरेक्ट मेजरमेंट, इलेक्ट्रोमॅग्नेटिक मेथड ऑर ईडीएम. तर याचा राईट आन्सर आहे ऑप्शन सी इनडायरेक्ट मेजरमेंट. यानंतर पुढील प्रश्न बघूयात. विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट अ मेथड ऑफ मेजरिंग द डिस्टन्स डायरेक्टली. पेसिंग, मेजरमेंट विथ पॅसोमीटर, मेजरमेंट विथ पेडोमीटर की मेजरमेंट विथ थेडोलाइट. तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन डी मेजरमेंट विथ थेडोलाइट. लक्षात घ्या, मेजरमेंट विथ थेडोलाइट इज अ ऑप्टिकल मीन्स, मेजरमेंट विथ अ पॅसोमीटर, मेजरमेंट विथ अ पेडोमीटर, पेसिंग आर बेस्ड ऑन द मेथड ऑफ मेजरिंग द डिस्टन्स डायरेक्टली. तर विद्यार्थी मित्रांनो, अशा पद्धतीने आपण 30 प्रश्न बघितले आहेत. बाकी टॉपिकवर जर आपल्याला अजून प्रश्न हवे असेल तर आपण खाली कमेंट करा, आपण त्या टॉपिकवर देखील प्रश्न बनवण्याचा प्रयत्न नक्की करणार आहोत. तसेच लक्षात घ्या, आपण कल्याण डोंबिवली महानगरपालिका, नागपूर, मीरा भाईंदर किंवा कोणत्याही सरसेवा परीक्षेसाठी जर फॉर्म भरला असेल तर नॉन टेक्निकलचे आपल्याकडे 19,000 प्लस प्रश्न आहेत, सोबत 300 प्लस ऑनलाईन टेस्ट आहेत. जर तुम्हाला याचा फायदा घ्यायचा असेल तर ॲप्लिकेशन डाउनलोड करून हा देखील कोर्स परचेस करू शकता. यामध्ये तुम्हाला सामान्य ज्ञानचे 4700 प्रश्न, चालू घडामोडीचे प्रश्न, सराव प्रश्नपत्रिका, फुल लेंथ टेस्ट, TCS IBPS परीक्षेत विचारलेले प्रश्न, संगणक प्रश्न, पर्यावरण समस्या, वारसास्थळे, पर्यटन, ऊर्जा संवर्धन, मराठी व्याकरण आणि नोट्स, इंग्लिश ग्रामरचे प्रश्न, ॲप्टिट्यूड, माहिती अधिकार, लोकसेवा हक्क अधिनियम, महाराष्ट्र म्युनिसिपल ॲक्ट प्रश्न आणि नोट्स, म्हणजे सर्व सेवा परीक्षेत जो नॉन टेक्निकल टॉपिक विचारले जातात ते सर्व या ठिकाणी कव्हर केले आहेत. नॉन टेक्निकलसाठी हा कोर्स परचेस करायचा आहे, टेक्निकलसाठी हा कोर्स तुम्ही या ठिकाणी परचेस करायचा आहे. तसेच आजचा व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्की विद्यार्थी मित्रांनो लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा, आपला जो व्हॉट्सअप ग्रुप आहे त्याला जॉईन करा, आपलं जे चालू घडामोडीचं नवीन यूट्यूब चॅनल आहे त्याला देखील सबस्क्राईब करायचं आहे. थँक्यू.